नमस्कार. राम राम मंडळींनो, कसे आहोत? शेतकऱ्या माणसाचा तुम्हाला आमचा नमस्कार. तर मित्रांनो, आज आपल्याला मी अशी गोष्ट सांगणार आहे, जी म्हणजे एक माणूस चिंगूस राहतो आणि तो त्या आयुष्यामध्ये भरपूर काही कमवतो. आणि शेतकरी आजही असा आहे, तो कमवतोही आणि आपलं आयुष्य आनंदात घालवतो. पण तो माणूस बिचारा कमवत राहिला आणि शेवटी त्याच्यामध्ये अटॅक आला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाबा आता आपल्याला खूप मोठा अटॅक आलेला आहे आणि हा अटॅक असा तसा नसून 70% आलेला आहे. तर याने कमवलेले राहते 9 कोटी रुपये. आता 9 कोटी रुपये माणूस असल्यानंतर तो काही करू शकत होता. पण आता त्या म्हणाला की साहेब, मी तुम्हाला माझी अर्धी संपत्ती देतो, पण मला कसंही करून वाचवा. शेवटी डॉक्टरांनी सांगितलं की बाबा, हे माझ्या हातात नाही आहे, हे परमेश्वरांच्या हातात आहे. म्हणजे शेवटी किती बी पैसे कमवले असले तर शेवटी निसर्ग आणि देव याच्याकडे डॉक्टरांनी लोटलं, कारण ब्लॉकेज खूप मोठे आहे आणि अटॅक तुम्हाला मोठा आला. विशेष म्हणजे तुम्ही या अटॅकमध्ये सुद्धा आता जिवंत आहात. पण कितीही पैसा कमवला त्याने खूप कंजूसीपणा केला आणि आयुष्यामध्ये शरीराला जाळलं. तर असं आहे, डॉक्टरांनी त्याला धैर्य दिला आणि आखर शेवटी दुसऱ्या अटॅकमध्ये तो गेला, कारण भीती पण इतकी निर्माण झाली होती आणि ते गेले होते. तर मित्रांनो, 9 कोटी रुपयापासून 9 रुपये त्यांनी वर नेले नाही, बाकी सगळे पैसे इथेच ठेवले. बाकीच्यांनाही मारलं, बाकीच्यांचंही कांड केलं. शेवटी याचे त्याचे मुंडके कापूनच त्याने पैसे कमवले असेल. म्हणून देवालाही वाटलं कायला ठेवता. म्हणून सांगतो, कितीही पैसा असला तरी 9 कोटी रुपयामधून तो डॉक्टरला कमीत कमी 5 कोटी रुपये देत होता, तरी तो ब्लॉकेजपासून वाटला नाही. कारण आपलं शरीर त्याने झाकत ठेवलं, आपला पैसा वाचवत गेला, अनेकांना छळत राहिला. काय होतं, माझं काय म्हणणं आहे, आयुष्य एकदाच आहे. मन मारून नाही तर मन भरून जगा. आजची ही गोष्ट कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. पैसा कुठेच कामा आला नाही. लोक म्हणतात काही ठिकाणी पैसा खूप कामा येतो. नाही, काही असा स्फोट होऊन जातो की तिथे आपण काहीही केलं तरी शक्य होत नाही. वेळ निघून जाते, तिथे पैसा नाही, तिथे फक्त परमेश्वर कामं येत असतो, इतर कामं येत असतात, बाकी काही नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. शेतकऱ्यांसाठी तर आमची आनंदाची बातमी आहे, आम्ही शेतकरी ब्लॉग पण बनवतो आणि शेतीसाठी मेहनत पण करतो. तोपर्यंत भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.